डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे नुकताच उद्योजकतेचा नवा अध्याय सुरू झालाय. स्वामी समर्थ मेडिकल अँड जनरल स्टोअर या नवीन दुकानाचं उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब अंत्रे होते. ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयीसुविधा आणि औषधांची उपलब्धता व्हावी या उद्देशानं हे मेडिकल स्टोअर सुरू केलं गेलंय. मंत्री विखे पाटलांनी या व्यवसायाला शुभेच्छा देत दुकानाची पाहणी केली. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. यात बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत, प्रवरा एज्युकेशनचे संचालक ॲडव्होकेट आप्पासाहेब दिघे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाट, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, संचालक वसंत डुकरे, बाजीराव खेमनर, सोनगावच्या सरपंच अलकाताई शिंदे, सेवानिवृत्त मंडलाधिकारी कोंडीराम वडितके, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य साहेबराव आहेर, यांसह किरण दिघे, बाळासाहेब चोरमुंगे, सुभाषराव आंत्रे, प्राध्यापक बाळासाहेब दिघे आणि प्रवरा परिवारातील अनेक मान्यवरांची हजेरी होती. काळाचा प्रवाह कधीही कुणासाठी थांबत नाही. त्यामुळे तरुणांनी काळाची पावलं ओळखून आयुष्यात एक नवं ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून परिवर्तनाची खुणगाठ बांधली पाहिजे. वेळेचा सदुपयोग करून नवीन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे, असं मंत्री विखे पाटलांनी म्हटलंय. या नवीन उपक्रमाचा ज्या ठिकाणी उद्घाटन होतंय, बऱ्याच दिवसाच्या प्रयत्नानं या मेडिकल स्टोअरचं आज उद्घाटन होतं. आता याचा प्रवास कसा झाला याची मी सांगण्याची गरज नाही, त्यामुळे थोडा विलंब लागला. फक्त शेवटी मला स्थानिक पातळीवरच्या काही अडचणी असतात, त्यातून शेवटी मार्ग निघत आज बाजीराव पाटलांचा सातत्यानं पाठपुरावा होता आणि म्हणून प्रथमतः या स्वामी समर्थ मेडिकल स्टोअरचं उद्घाटन झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो. या निमित्ताने एक नवीन व्यवसाय त्या तरुण मुलाने सुरू केला. आपल्या भागामध्ये सुद्धा ह्या जो शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण तयार केला शाळेच्या बीओटी तत्वावर शाळा सुरू करून, त्यामुळे आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलला. लोकांना लक्षात आलं की इतक्या चांगल्या प्रकारचे व्यवसाय आपण करू शकतो. जर दुकानं मोठी उभी राहिली तर गावाच्या अर्थकारणामध्ये त्याची मदत होते. गावातल्या तरुणांना स्वतः रोजगार त्या ठिकाणी मिळतो. अनेक त्याच्यातले जे करोरे आहेत ते आपल्याला त्या निमित्तानं पाहायला मिळतात की ज्यामुळे एक स्वतंत्र सुसज्ज अशा प्रकारची बाजारपेठ आपल्या सातारा सोनगावच्या मध्ये निर्माण झाली. ती बँकेची इमारत बांधताना सुद्धा असाच आपल्याला त्रास झाला. या गावामध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही की ती त्रासाशिवाय पूर्ण झाली. बाजीराव पाटलांच्या मुलांनी श्रीरामपूरला एक मोठं ठिकाण सुरू केलं. मी सुद्धा टाकण्याला गेलो होतो. होलसेल व्हेटरनरी प्रॉडक्ट तुम्हाला दुकान होतं, प्रचंड मोठं आहे. मला त्यावेळी आश्चर्य वाटलं की इतकं मोठं दुकान या ठिकाणी सुरू केलं त्यांनी, ते चालेल का नाही. मला त्याला एक 7-8 वर्ष झाले ते. हां नाही, ते उद्घाटन झालं 12 वर्ष झाले. त्यावेळी इतकी काही लोकांमध्ये मागणी होईल, परंतु त्या मुलानं अतिशय अथक प्रयत्न करून श्रीरामपूर नव्हे तर अन्य त्या नेवासा आपल्या भागातील राहुरी तालुक्यामध्ये आपल्या स्वतःची एक ओळख निर्माण केली. कारण दुग्ध व्यवसाय वाढत चालला आणि त्यामुळे लोकांची जी निकडची गरज आहे, त्यामुळे त्या ठिकाणी नवीन येणारं जे काही पशुखाद्य असेल, नवीन येणारे वॅक्सिन आहेत, अनेक सुधारणा झालेल्या आहेत. त्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या सेवेकरता
त्यांच्या त्या दुकानाचा फार मोठा वाटा आहे. आज आपले जनरल स्टोअर सुरू होत आहे, तसंच सातारा सोनगाव पेठेमध्ये बरेच मला वाटतं मेडिकल स्टोअर आहे. या कार्यक्रमाला प्रतापराव कडू, पाराजी धनवट, जयवंत जोरवेकर, मच्छिंद्र पावडे, सुरेश नागरे, रामदास धुळगंट, रमेश पन्हाळे, अशोक अंत्रे, योगेश चोरमुंगे, शंकरराव खिमनर, तात्याभाऊ कुदनरे, गोदाराम थोरात, बाजीराव थोरात, सोमनाथ डोळे, डॉक्टर गणेश खिमनर, किरण खिमनर, प्रतीक शंकरराव खिमनर यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ हजर होते. सोनगावसारख्या ग्रामीण भागात सुरू झालेल्या या मेडिकल स्टोअरमुळे परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.